नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपले पुन्हा एकदा MFD या चॅनलवर स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, मागील व्हिडिओ बघाव्या आणि MFD या चॅनलला सबस्क्राइब करावे। ज्यांनी यापूर्वी MFD या चॅनलला सबस्क्राइब केलेले आहे त्या सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद। आजपर्यंत प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग ही छातीच्या मापानुसार केलेली आहे आणि करतही असतील, पण फक्त कमरेच्या मापावरून MFD स्केलद्वारे प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग किती सहज व सोप्या पद्धतीत करता येते हे आज आपण बघणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण 28 कंबर असलेले प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघितली आणि आज आपण 30 कंबरेचे प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत। चला तर मग प्रथम आपण माप समजून घेऊया। उंची 13, छाती 35 इंच, कंबर 30 इंच, बाही उंची 4 इंच, दंडघेर 6.5, मागचा गळा पट्टी तयार 4 इंच, पुढचा गळा 6, शोल्डर पट्टी 2.5। आपण आता कटिंगला सुरुवात करूया। प्रथम आपण बॅकची कटिंग बघूया। उंची 13 अधिक 1 इंच 14, शोल्डर रेष गळा रुंदी 2 इंच, या मापास शोल्डर 5.25 इंच, मोंढा उतार या मापास मोंढा उतार 6 इंच घेणे, चौकोन करून घेणे, 2.5 ते 2.25 इंच खालच्या बाजूस गळा रुंदी घेणे। अशा प्रकारे गळ्याची रेष आखणे। मागची गळ्याची पट्टी 4 इंच अधिक पाऊण चौकोन करून घेणे। कमरेच्या बाजूस कमरेचा चौथा 7.5 अधिक 2.25 इंच, 10.5 ही स्केल अशा प्रकारे ठेवून कटिंग रेष, फिटिंग रेष, हे जे अंतर आहे हे मागील टक्स करीत असते। मागचा टक्स अशा प्रकारची घडी घालून नख मारून घेणे। साडेचार इंच मागील टक्स अर्धा इंच घेतला तरी चालेल, अर्धा 1 इंच तयार होतो। यानंतर आपण फ्रंट काढूया। फ्रंट काढण्याकरता हा पेपर अशा प्रकारे ठेवू। या बाजूस 1.5 इंच, या बाजूस 1.5 इंच, शिलाई मार्किंगसाठी अर्धा इंच, दोन इंच, 4 इंच, सरळ ड्रॉइंग करून घेणे। याच्या सेंटरला अशा प्रकारे ड्रॉइंग करून घेणे।
सुरुवातीला प्रथम हा मोंड्याचा खड्डा बरोबर कापून घेणे. हे अंतर पाऊण इंच घेणे. यानंतर सर्व भाग अशा प्रकारे चेक करून घ्यावे. पुढचा गळा 2 इंच, खालच्या बाजूस 2.5 इंच, गळा उतार शिलाई मार्किंग सोडून 6 इंच घेणे. अनेक जणांना प्रश्न पडला असेल तर येथे 2 इंच, इथं 2.5 इंच, परंतु प्रिन्सेस कटचा या बाजूस मारलेला टक्स अशा प्रकारे तर गळा हा ऑटोमॅटिक फाकतो. त्यामुळे येथे 2 ते 2.25 इंचाच्या पुढं अंतर घेऊ नये. 2.5 गळारुंदी ही आपल्या आवडीनुसार घेणे. MFD स्केल अशा प्रकारे ठेवून ड्रॉइंग करून घेणे. पेपर कटिंग आपल्याला ड्रॉइंग करताना अशा प्रकारे ठेवून जर अडचणी येत असेल तर बॅकचा भाग बाजूला काढून ठेवला तरी चालतो. चार सरळ रेष मारून घेणे. कटोरी पॉइंट या मापास 10.5 इंच मार्किंग करणे. मुंडा उतार चौकोन करून घेणे. MFD स्केल अशा प्रकारे ठेवून अनेक जण या ठिकाणी अशी रेष मारून घेतात 1 इंच 1.5 इंच, परंतु MFD स्केलमुळं इथं कुठल्याही प्रकारची ड्रॉइंग करण्याची गरज भासत नाही. ही स्केल या रेषेस मिळवल्यानंतर या रेषेस अशा पद्धतीने ठेवून फक्त ड्रॉइंग करून घेणे. हा पुढच्या भागाचा कड्डा. फिटिंगसाठी ही रेष अशा प्रकारे मारून घेणे. हा जो तिरपा ठेवलेला भाग या बाजूने 1.5 इंच, या बाजूने 1.5 इंच जी मार्किंग केली होती ते हे 3 इंच कटोरी टक्स फुगा योग्य येण्याकरिता. 28 कमरेच्या पुढं जर आपण 1.25 म्हणजे 2.5 इंच अंतर ठेवल्यावर इथं कटोरी फोल हा पसरत होतो. कटोरीला फुगा योग्य येण्याकरता 3 इंच अंतर हे ठेवणं गरजेचे आहे. यानंतर MFD स्केल ही अशा प्रकारे ठेवून मागील व्हिडिओमध्ये लहान मापाकरता आपण या स्केलचा वापर या ठिकाणी बघितलेला आहे. याचं कारण आहे लहान मापास हा फुगा कमी असल्यामुळं या स्केलचा वापर करावा लागतो. परंतु ज्या मापास कटोरी फुगा जास्त हवा आहे त्या मापास या स्केलला अशा प्रकारे ठेवून
ड्रॉईंग करून घ्यायची. यानंतर ही स्केल हे जे 3 इंच अंतर आहे, हा गोलाकार आकार असा ड्रॉईंग करून घ्यायचा आहे. गळा कटिंग करून घ्या. मागचा गळा आपल्याला पाहिजे त्या आकारात या MFD स्केलचा वापर करून गळा ड्रॉईंग करू शकतो. पसरट गोल गळा देण्याकरता ही अशा प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. मागचा खड्डा परफेक्ट देण्याकरता ही MFD स्केल अशा प्रकारे ठेवून ड्रॉईंग करून घ्यायचे. यानंतर आपण बाहीची कटिंग करणार आहोत. बाहीची लांबी 4 अधिक 2 इंच 6. बाहीचा खडला उतार 3 इंच. दुमडपट्टी, दंडघेर अधिक 2.25 इंच. कुठल्याही ब्लाऊजच्या मापाला बाहीची आडवी घडी दंडघेराचा निम्मा अधिक 1.25 इंच घेणे. ही स्केल अशा प्रकारे ठेवून दंडघेराचं माप कटिंग रेष, फिटिंग रेष. MFD स्केल या पॉइंटला अशा प्रकारे ठेवून मिळून घ्यायचे. मागचा खड्डा अशा प्रकारे ही स्केल सरकवून ड्रॉईंग करून घ्यायची. प्रथम मागचा भाग कटिंग करून घ्यायचा. पुढचा मच्छी आकार
देऊन घेणे. MFD स्केलमुळं बाही कटिंग करीत असताना मच्छी आकार मागचा खड्डा देण्यास कुठलीही अडचण येत नाही. नॉच मारून घेणे पुढचा भाग समजण्याकरता. दुमडपट्टी अर्धा इंच या ठिकाणी जे आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिन इतकी आपण दाबून घेतो. या ठिकाणी इतकी ही मार्जिन अशी दाबल्यानंतर या ठिकाणी योग्य बसते. यानंतर बाही कटिंग MFD स्केलमुळं किती परफेक्ट बसते. आणि तुम्हाला जे सांगितलं दंड घेराचा निम्मा अधिक पावणे 3 इंच बाही कमी जास्त होत नाही. हे आपण प्रत्यक्ष बघू राहिलो. अशा प्रकारे आपली कटिंग पूर्ण झालेली असून कटिंग करीत असताना बघितलेले आपण जे स्केल आहे त्या संदर्भातील प्रथम माहिती जाणून घेऊया. ह्या ज्या स्केल आहे MFD स्केल या पॅकेजमध्ये ह्या 3 असतात. यानंतर ही बॉक्स पॅकिंग स्केल या 4 स्केल येतात. त्या 4 म्हणजे MFD स्केलचे ही 3, ही हँडी स्केल तर जेणेकरून आपल्याला वापर करीत असताना सहजरित्या चौकोन तिरकस रेषा सरळ रेषा मारण्याकरता अगदी पटपट उचलून ठेवता येते. अशा ह्या 4 स्केलचं पॅकेज असून त्यास हा एक फायबर बॉक्स चांगल्या प्रकार क्वालिटीचा आहे. त्यानंतर पेपर कटिंग पॅकेज संदर्भातील आपण माहिती समजून घेऊया. या पॅकेजमध्ये आपल्याला 4 गोष्टी येतात. हँडी स्केल, MFD स्केल, मेजरमेंट चार्ट. यामध्ये आपल्याला कटिंग करीत असताना येणारी जी अडचण असते गळा मोंडा बाही कटोरी फोल्ड साईज शोल्डरचं माप हे सर्व प्रकारची माहिती यात दिलेली आहे. तसेच क्रॉसपट्टी 12-12.5 उंचीपासून तर 14-14.5 उंचीपर्यंतचे क्रॉसपट्टीची कटिंग ठेवलेली आहे. यानंतर कटोरी फोल्ड 24 ते 40 कंबर म्हणजेच 28 छातीपासून तर 46 चेस्टपर्यंतचे कटोरी फोल्ड यात कटिंग केलेले असून यानंतर बाही 4 इंच दंड घेरापासून तर 8 इंच दंड घेरापर्यंतचं सर्व प्रकारचे माप आपण या पॅकेजमध्ये असतात. यानंतर 13-13.5 उंची ते 14-14.5 उंचीपर्यंतचे जे माप आहे आणि 24 कंबर म्हणजेच 28 छातीपासून तर 46 छातीपर्यंतचे यामध्ये सर्व प्रकारचे कटोरीचे पेपर कटिंग असून 9 फार्मे असतात. असंच पॅकेज प्रिन्स कट 1 टक्स 4 टक्स हे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेज आहे. हे जे पॅकेज आहे आपल्याला ऑर्डर करायचे असल्यास आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद.